तर आपण आज एका रेशन कार्डवर किती महिलांना लाभ भेटू शकतो, तसेच नवविवाहित महिलांनी पुढे काय करायचे आहे, याबाबत सगळी माहिती बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन जी-आर आलेला आहे आणि समाज कल्याण विभागाचा जी-आर येणे अजून बाकी आहे. असं नाही की लगेच 1-2 दिवसात पैशाचे वितरण होईल. पैशाचे वितरण होण्यासाठी वेळ लागू शकतो. वितरण हे 5 तारखेपर्यंत म्हणजेच 5 ऑगस्टपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरू नये. तर आपण आज एका रेशन कार्डवर किती महिलांना लाभ भेटू शकतो हे सविस्तर बघणार आहोत आणि ज्यांचा लाभ बंद झालाय त्यांनी काय करायचे आहे हेही मी सांगणार आहे. तर त्यामध्ये एका रेशन कार्डवर काही महिलांचे 3 फॉर्म होते. त्यातील 3ही फॉर्म रद्द झालेले आहेत आणि काही महिलांचे 2 फॉर्म असूनही तेही रद्द झालेले आहेत. त्यामध्ये ज्या महिलांचे एका रेशन कार्डवर 3 किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म होते, त्यातील 2 महिलांना पैसे यायला पाहिजेत, परंतु तसं झालेलं नाही. त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करणार आहोत. आणि मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ सरकारपर्यंत होईल. तर याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील, ते म्हणजे एका कुटुंबात एका रेशन कार्डवर 2 महिलांना लाभ मिळणार, असा काही जी-आर आलेला नाही. मित्रांनो, जी-आर तर नक्कीच आलेला नाही, परंतु महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर ट्विट केले होते. त्यानुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्या असं म्हणाल्या होत्या की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी, तर काही ठिकाणी पुरुषही या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे आता आपण असे समजून घ्यायचे आहे की 2 पेक्षा जास्त म्हणजे 2 लाभार्थी एका रेशन कार्डवर लाभ घेऊ शकतात. हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे. म्हणजेच ज्या कुटुंबाला 2च महिलांना लाभ भेटत होता किंवा 3 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता, अशा कुटुंबात जास्त नाही पण 2 महिलांना हा लाभ सुरू व्हायला पाहिजे, अशी तक्रार आपल्याला करणे गरजेचे आहे. तर आपण लाडकी बहीण संदर्भात एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो असता, ते आपल्याला असं सांगतात की आम्हाला असा काही जी-आर आलेला नाही की 2 महिलांना लाभ मिळेल. तर तुम्ही त्यांना हे दाखवा की मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 2 महिलांना लाभ भेटणार आहे. म्हणून तरी आपल्याला या गोष्टीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, म्हणजे लवकरात लवकर या महिलांना लाभ सुरू करण्यात येईल. यात आणखी म्हणजे काही बहिणी नवविवाहित आहेत. अशा वेळेस या नवविवाहित महिलांनी तिच्या पतीच्या रेशन कार्डवर नाव नसते. अशा वेळेस त्यांनी काय करायचे आहे हे पहा. त्या मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी सर्टिफिकेट हे असणे गरजेचे आहे. लगेच लग्नानंतर रेशन कार्डवर त्या नवविवाहित महिलेचे नाव येत नसते. ते आपल्याला घालून घ्यावं लागतं. त्यासाठी काही ठराविक कालावधीचा वेळ लागतो. पहिल्यांदा तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या पतीचे रेशन कार्ड घ्यायचे आहे आणि ते रेशन कार्ड तुम्हाला विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रासोबत जोडायचे आहे. तर तुम्ही म्हणताल की या रेशन कार्डवर तर माझं नाव नाही आहे. असू द्या, त्यावर तुमच्या नावाची काही गरज नाही, परंतु तुम्ही ते नाव बदलून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला अशा अडचणी येणार नाही. सध्या या नावाची काही गरज नाही. सध्या तुमचं रेशन कार्डवर नाव नसलं तरीही चालेल आणि लाडकी बहीण या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तक्रार या पर्यायावर जाऊन तुम्हाला माय ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे, म्हणजे हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुम्हाला ऑदर ही कॅटेगरी निवडायची आहे आणि तिथे तुम्हाला डॉक्युमेंट जोडताना विचारलं जाईल की तिथे तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि पतीचे रेशन कार्ड जोडायचे आहे. वडिलांचे रेशन कार्ड जोडू नका, हे लक्षात घ्या. अशा सविस्तर आणि सोप्या भाषेत अपडेट फक्त आपल्या चॅनलवर भेटू शकतात. बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटले असतील, परंतु अशा प्रश्नांची उत्तरे फक्त येथेच भेटतात. दुसरीकडे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाही
आणि अजूनही काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली नसतील आणि तुमचे आणखीही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी 100% प्रामाणिक प्रयत्न करेन. मी खूप माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन आलोय. तुमची लाईक आणि एक छानशी कमेंट मला आणखी माहिती गोळा करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे लाईक आणि कमेंट नक्की करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटी या बटनावर क्लिक करा म्हणजे अशी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.